Hello, guys. Welcome back to Gaka. Wow, it's been a while since I've said that. थोडासा ब्रेक झालेला आहे, but now we are back, and this time back with a new flavor, a new idea, and a new adventure. So माझ्या स्क्रिप्टिंगमध्ये, सगळ्या रेकॉर्डिंगमध्ये जे सगळं क्रिटिसिझम, फीडबॅक जो सगळा मला मिळतो, तो मला माझ्या आईकडनं मिळतो. बट शी वॉज व्हेरी अपोज्ड टू बीइंग ऑन कॅमेरा. बट नाव आय हॅव फायनली कन्व्हिन्स्ड हर टू जॉइन मी ऑन कॅमेरा बिकॉज वी हॅव दिस थिंग वेअर आम्ही कुठेही जात असो गाडीत, कुठल्याही वॉकवर, व्हॉटएव्हर, वी आर ऑलवेज टॉकिंग अबाउट समथिंग ऑर दी अदर. And I think that those are very interesting conversations, and I think it's time that you guys are included in these conversations. So here we go. Okay, how do you feel finally on this side? Okay, I am here. What can we say? आले आता काय बालहट्ट म्हणावा किंवा It's my world in front of the camera. So, मग बघूया काय yeah, आता काहीतरी नवीन. गप्पा मारायला तसंही आपल्याला आवडतं. मग तो कुठलाही दिवसाचा हो, प्रहर रात्री, असू रात्री. रात्री. मला आठवतं मला सांगायला लागतं बाळ झोपूया का आता मला जायचंय उद्या कामाला तुला शाळेला जायचंय. पण अशा टॉपिक्स रात्री बोलायलाच मजा येते. आय थिंक जनरली बोलायलाच मजा येते आपल्याला कारण बोलणं हा आपला आवडता छंद आहे असं म्हणू शकतो आपण ऍट Yeah, दिस पॉइंट. yeah, yeah, yeah. सो इट्स ओके. तर टुडे इज माझं फेवरेट टॉपिक जे मी तुम्ही कधीही काढा आय विल बी इक्वली पॅशनेट अबाउट इट अँड देर आर अ लॉट ऑफ टॉपिक. असं म्हणायचंय का की तलवार उपसून तयारच असते त्या टॉपिक वर नॉट discuss? तलवार उपसून इट इज. पण हो, तलवार उपसूनच राहायला पाहिजे. आय थिंक दॅट इज द प्रॉब्लेम. नाही राहत, बट आय शुड. बट या एनिवे, दिस आयडिया ऑफ इक्वालिटी, जेंडर इक्वालिटी इन पर्टिक्युलर, आणि त्याच्यात एम्फसिस म्हणजे पहिल्याच एपिसोड मध्ये जेंडर इक्वॅलिटी वगैरे कॉन्सेप्ट. बट मला आश्चर्य वाटतं की अजूनही 2026 चालू झालाय तरी आपल्याला या विषयावर बोलायला लागतंय जेंडर इक्वॅलिटी बद्दल बोलायला लागतंय किंवा अजूनही वुमेन्स डे बद्दल सेलिब्रेशन करायला लागतोय आपल्याला आता तो दिवस आपल्याला एकच दिवस राखून ठेवा विच इज काइंड ऑफ लाईक का अजूनही आपल्याला ते का करावं लागतंय की आता कुठे आपण चाललोय सगळे इतके प्रोग्रेसिव्ह होत आहे मग ती एकच गोष्ट अशी का आहे की अजूनही तुम्हाला जेंडर किंवा मुलगा मुलगी ह्याच्यामध्ये भेद करावा असा वाटतोय सो And I think as I'm just thoda, hyping up Gen Z. Gen Z as a generation it's not perfect. Obviously, there are a lot of gaps, and I can't generalize to the entirety of Gen Z. But in my experience, Gen Z is pretty good with gender equality. So my favorite kissa that I love telling anyone that will listen. एका पार्टीमध्ये आपण जेव्हा होतो, तेव्हा असंच खेळणं सुरू होतं आणि मग ऑब्व्हियसली अग्रेसिव्ह, शुगर हाय सगळे होते. त्यामुळे बीनबॅग मारली मला. आणि आय वॉज ओके विथ इट. ऑब्व्हियसली खेळण्याचा पार्ट होता तो. बट एव्हरीवन दॅट वॉज सिटिंग देअर अँड वॉचिंग अस वॉज लाइक, "नाही, असं नाही, मुलींबरोबर असं खेळलेलं नाही चालत. यू हॅव टू आय एम बी." प्रिटी शुअर ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली मोठी माणसंच असतील की ज्यांना ऑब्जेक्शन कारण जर तुम्ही तुमचे असतात तर यू वुड हॅव जस्ट लाईक नो वन इग्नोर्ड अँड मूव्ड ऑन. Yeah, yeah. So we आय डोंट were केअर. moving on. Anyway, so the entire conversation त्यांनी लेक्चर त्यांनी ऐकलं and he very seriously looked and said, "That's sexist, but okay." Favorite cop, my favorite statement till date is that sexist, but it's okay. म्हणजे just the awareness आणि acknowledging की ठीक आहे, म्हणजे असं एवढं काही खास नाहीये की मला तुम्ही. आवडलं त्याचा ऍटिट्यूड की मुलगी आहे म्हणून काय आम्ही खेळतोय आणि मी जनरल खेळता खेळता म्हणजे मारलं मुलगा असता तरी मी मारलंच असतं. वॉज द पॉइंट. एक्झॅक्टली. बट दॅट आय पण त्याच्यातनं मला आवडलेला शब्द म्हणजे सेक्सिस्ट किंवा तो IST जो आपण आता कुठेही लावतो मला आठवतंय मी एकदा वॉकवरनं येत होते आणि हे एक होतं आय नो सो मग मी तुला सांगितलं अगं ते बिचारं तर यू आर लाईक डोंट बी डकेस सो त्याच्यातनं ती आलेले एकमेव I can say शब्द. ist to anything. Plantist, foodist. It's a way to describe now inequality in general. आहे सो एखाद्या बट अगेन लाईक आय सेड की आहे ते आता तुम्ही त्याला नाही चेंज करू शकत आणि
आय थिंक जेव्हा पूर्ण युनिव्हर्स नष्ट होईल आणि नवीन एखादा तोपर्यंत तरी कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये मुलगा नाही का तुम्हाला? मग तुमचं नाव खानदानाचं चिराग, खानदान पुढे नेणारं नाव वगैरे ते इट्स लाइक पार्ट ऑफ सोसायटी. सोसायटी जो तुम्ही नाही अव्हॉइड करू शकत. त्याला आपण आता काय करणार? सो द बट फेव्हरेट का इज द क्वेश्चन. हा माइंडसेट येतो कुठनं? त्याला असं काही ठोस उत्तर नाहीये. कारण तो एक बेसिक प्रश्न आहे, की मुलगा झाला नाही किंवा मुलगीच झाली किंवा एकच मुलगी असते. आता मी सुद्धा एकुलती एक मुलगी आहे, की "अय्या तुम्हाला मुलगा नाही?" किंवा "का? पण मुलगी काळजी घेऊ शकत नाही का? मुलगाच पर्टिक्युलरली का हवाय?" तर आता जेव्हा मला मुलगी झाली, तेव्हा आय एम लाइक आय विल मेक शुअर की मी तिला इतकी केपेबल बनवेन किंवा ती इतकी केपेबल होईल, की ती तिच्या आई-बाबांचं नाव ती प्रूव्ह करेल स्वतःला किंवा इट डझंट हॅव टू बी लाइक एखादा मुलगा, की ओके, गार्गी कानेटकर, ती पण होईल कुठेतरी किंवा का नाही होऊ शकत एखादी मुलगी Yeah. ती तिच्या फॅमिलीचं नाव ती का नाही पुढे नेऊ शकत? सो व्हिच इज काइंड ऑफ लाइक अजूनही आय एम सरप्राइज्ड की मला अजूनही लोकांना एक्सप्लेनेशन द्यावं लागतं त्या गोष्टीचं आणि नुसतंच खानदानाचं नाव नाही, तर मग तुम्ही मुलांच्या नावामध्ये वडिलांचंच नाव का असतं? आईचं नाव का नाही लावलं जात? आय एम व्हेरी हॅपी की आता ते चालू झालेलं आहे. इव्हन लाइक मे बी मूव्हीजमध्ये वगैरे ते डिरेक्टर स्वतःचा संजय लीला भन्साली वगैरे आता लावायला लागलाय. सो फॅशन म्हणून का होईना लोकांनी ते चालू केलेलं आहे. पण कुठेतरी ती सुरुवात झाली की जिथं वाटतंय लोकांना की अरे माझ्या आईचं पण नाव माझ्या नावामध्ये लागलं पाहिजे. सो मला आवडलं असतं की माझ्या आईचं नाव सुद्धा तिथं लावायला किंवा ते पुढं न्यायला. कारण आई पण तेवढाच महत्वाचा भाग आहे राइट? एखाद्या मुलाला जन्माला घालण्यापासनं ते त्याच्या संगोपनापर्यंत आईचा पण व्हायटल रोल आहे त्या गोष्टीमध्ये. सो व्हाय नॉट? आणि इन दॅट सेन्स लास्ट नेम जर भावाचं तसंही येत असेल, तर आईचं नाव ॲट घालणं इज लाइक इक्वालिटी स्टार्ट्स फ्रॉम देअर. एक्झॅक्टली. इक्वालिटी स्टार्ट्स फ्रॉम देअर. सो तुझ्या बाबतीत आम्ही नाही करू शकलो. होपफुली पुढे कुठेतरी आपल्याला करता येईल ते आणि आपणच केल्याशिवाय मला तेच वाटतं, की आपण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आपण नुसतं बोलून किंवा सांगून, की "अरे असं का नाहीये, तसं का नाही." इट स्टार्ट्स फ्रॉम यू. या. व्हॉटेव्हर टू बी यू वॉन्ट. एबल टू रेज दीज क्वेश्चन आणि देन फाइंड सोल्युशन्स टू दॅट. म्हणजे या फक्त रेज करून त्याचा उपयोग नुसते नाही. बडबड करून उपयोग नाही ना. त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे किंवा कुठेतरी ते सुरू झाल्याशिवाय आपण द नाही. माइंडसेट डझंट चेंज अनलेस यू चेंज. एक्झॅक्टली. माइंडसेट आय लाइक इट. या. सो म्हटलं ना, की इट हॅज टू बी लाइक अजूनही म्हणजे मला आठवतंय परवा-परवाचा किस्सा आपण आपल्या डॉगूला घेऊन जेव्हा वॉकला गेलेलो, तेव्हा त्या आजोबांनी थांबून अगदी पर्टिक्युलरली, "मग काय एकच मुलगी का? मुलगा नाही का तुम्हाला?" आणि लाइक पहिली जर मी असते, तर मी म्हटलं आतल्या आत ती अशी चिडचिड होते, की "का?" पण आय लाइक इट, की आता मी त्याच्याबद्दल व्होकल झाले, की मला त्यांना तोंडावर विचारायचं, की "व्हाय? का? व्हाय डू यू थिंक आय हॅव नीडेड अ सन?" किंवा "धिस इज माय धिस इज माय सन" पण नाही. का मी माझ्या मुलीला सनसारखं ट्रीट करू? ती माझी मुलगी आहे. आय एम प्राउड अबाउट दॅट. या. की आता म्हटलं ना, आता मला निदान मी तोंडावर बोलू शकतेय त्यांना. नॉट टू बी रूड, नॉट टू लाइक इन्सल्ट देम, बट जस्ट टू प्रूव्ह आय की थिंक दॅट्स ओके. रिस्पेक्टफुली हां, ऑल्सो करेक्ट थिंग्स व्हेन दे आर रॉंग. सो आधीचं असतं तर अरे आतल्या आत अशी चिडचिड झालेली असते याचं किंवा होऊ शकते, की का असं काय बोलला हा म्हातारा किंवा रिस्पेक्टफुली त्या आजोबांना मला सांगावसं वाटलं आणि आय एम हॅपी की आय हॅड दॅट करेज टू से, "व्हाय डू आय नीड टू हॅव अ सन?" या. My daughter is my pride, and I was very incredibly proud की I could say that. So अगेन तुम्हाला स्टँड घ्यायला तुम्ही व्होकल व्हायला पाहिजे. तुम्ही तुमचा विरोध दर्शवला पाहिजे. तर मग समोरच्याला कळेल, की नाहीतर मग ते तुम्हाला बोलून, बोलून, टोचून तुम्हाला खाली खेचावे का? कोणालाही आपण आपल्याला खाली खेचण्याचा हक्क का द्यायचा? या. एकदाच जर सुरुवातीलाच बोललो आपण, की नाही हे नाही मला आवडलं, तर होपफुली नेक्स्ट टाईम ते बोलायच्या आधी विचार करतील. आणि मला आठवतंय, की आता ते आजोबा फक्त लांबनं मला हाय करतात आणि हसतात. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून जे केव्हा कधी आम्ही भेटतो.
So I'm like, good, I at least made him change. So Yeah. change starts with small things. Yeah. Change starts with small things, and the फनी थिंग इज हाऊ यंग ते जे लेबल असतात ना, किंवा मुली आहेत मग त्या शांत बसतील, त्या भावल्यांशी खेळतील, आणि मग मुलं आहेत मग हा ते पळतायत, ते ओरडतात, दॅट इज नॉर्मल, दॅट इज ते दिस सेंटेन्स ऑफ ती मुलं आहेत ना ते असंच करतात. या दॅट इज माय पॉइंट. कारण आय ग्रू अप अराउंड अ लॉट ऑफ लाईक ऑल ऑफ माय फ्रेंड्स मुलं मुली दोन्ही होत्या फ्रॉम व्हेरी यंग एज. सो तेव्हा ते जे असायचं ना एक्सपेक्टेशन, की मुलं आहे म्हणजे ते गाड्यांशीच खेळणार, मुली आहे म्हणजे त्या डॉल्सशीच खेळणार. दॅट इज ऑल्सो तेच एक्सपेक्टेशन का सुरू एक्झॅक्टली, करतो लेबल्स आपण? का म्हणजे मुली म्हणजे ब्लू कलर नाही घालायचा, पिंक कलरच हे का, म्हणजे की एखाद्या मुलाला पिंक कलरचा शर्ट आवडत असेल किंवा जर त्याला पिंक काही आवडलं किंवा एखाद्या मुलीला ब्लू कलरचं आउटफिट आवडलं तर का घालू नये? का असं तुम्ही जेंडर असाइन्ड गोष्टी ठेवलेल्या आहेत? आणि दॅट अप्लायज टू तुमच्या घरच्या गोष्टींमध्ये पण ते, की मुलींनी घरचे स्वयंपाक केला पाहिजे, मुलींनी घरातली कामं केली पाहिजे. आता जर मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पण काम करत आहे, तर तेच एक्सपेक्टेशन द अदर वे राउंड पण आहे, राईट? की आता फॉर एक्झाम्पल कोविडच्या काळामध्ये बरेच ठिकाणी हाऊस हेल्प्स नव्हत्या, किंवा आता आपल्यासारखे जिथे आपण देशाच्या बाहेर राहतो आणि आपण इक्वली बाहेर दोघंही काम करत असतो, आणि ॲज एज प्रोग्रेस आहे तुमच्या हळू-हळू हॉर्मोनल चेंजेसमुळे किंवा गोष्टींमुळे तुम्हाला फिजिकली यू आर नॉट दॅट फिट. तर त्यावेळेला एकमेकांनी हेल्प करणं एकमेकांना इज व्हेरी नॅचरल, की यू आर लिव्हिंग ॲज अ फॅमिली, यू आर लिव्हिंग ॲज अ युनिट. मग ते तुम्ही एकमेकांना मदत करणं म्हणजे, "अजय तू कशाला स्वयंपाक करतोयस?" किंवा "तू काय?" म्हणजे मला आठवतंय कधी-कधी गंमत अशी, की आपण व्हिडिओ कॉल झाला, "काय? तू हे करतोयस? व्हाय नॉट?" सो डिशवॉशर लोड अनलोड करणं, अ, कपडे डिशवॉशरमध्ये टाकणं, कपडे वॉशिंग वॉशिंग मशीन. I'm keeping that. That's a blooper. Comforted first. कपडे वॉशिंग मशीनला लावणं, किंवा आज जर मला बरं नाही वाटत आहे, तर ओके, मला जे काय जमतंय ते मी करतो. असं इक्वली कामं डिस्ट्रिब्यूट करायला काही हरकत नाहीये. आणि आय थिंक गोइंग फॉरवर्ड तसंच झालं पाहिजे. कारण यू नेव्हर नो मुलींनाच का आलं पाहिजे? मला असं वाटतं, की जो माणूस जगतोय, जिवंत राहतोय, ज्याला जेवण लागतंय, त्याला ते बनवता आलंच पाहिजे. त्याच्यात मेल, फिमेल. Doesn't have to be a like 4 कोर्स मील, म्हणजे बेसिक Yeah. जे तुम्हाला बनवता येते दॅट शुड ॲटलीस्ट लाइक सर्व्हायव्हल अंड आय थिंक इज द इझिएस्ट व्हॉटएव्हर यू नो. सर्व्हायव्हल फूड तुम्हाला तुमचं इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्ही डिपेंडंट नाही राहायला पाहिजे. म्हणजे इथे तुम्ही मुलांना शिकवताय उलट, की अरे तू डिपेंड राहा. जोपर्यंत तुला हातात काही गोष्ट मिळत नाहीये, का डिपेंड करताय? सो या आय नो खूप डीप. बट दिस इज हाऊ आवर कन्व्हर्सेशन्स या आर डीप. आपल्याला कुठल्याही गोष्टीचा डायसेक्ट किंवा का, आणि म्हणलं ना याच्यातनं आपण अनपॅक, आय थिंक that's the word for it. की there are so many things that happen around us every day, and it just to know. I Yeah. think it's just there's the fun and the curiosity. Mhm. की का? It's my favorite question. मला आठवतंय आमच्या वर्क प्लेसमध्ये एक आहे पर्सन, शी इज लाइक, "मी का पोळ्या बनवायच्या?" आणि आय एम लाइक, "खाने में क्या लाया है तूने?" की "रोटी." "तू रोटी बनाती है?" म्हटलं, "हो." म्हणजे बनवत नाही आता. आता मी फ्रोझन आणते. आता मला कंटाळा आलाय. सो मी फ्रोझन आणते. बट या मुझे ट्रॉमा है रोटियों से. म्हटलं म्हणजे काय झालं? तर म्हणे, की लहानपणापासून ते ऐकलंय, की लडकी है तो रोटी तुझे बनानी आनी चाहिए. तेव्हापासूनच मी ठरवलं, मला रोटी बनवता येते, पण मला ती नाही बनवायची आहे. कारण मी मुलगी आहे हा टॅग मला आहे, आणि मुलींना रोटी बनवता आलीच पाहिजे किंवा पोळ्या आल्याच पाहिजे म्हणून नाही. मी ठरवून नाही बनवत. I like that. आय नो की That's cool. का असं तुम्ही शिक्के का मारताय, की तू मुलगी आहे म्हणजे तुला पोळी बनवता किंवा रोटी बनानी आनी ही चाहिए तुमको? नाही. असं काही नाही. ती म्हणे, "मला आवडतं पोळ्या करायला, पण मी करत नाही." आणि तू काहीही म्हण म्हणे, की ह्याला माझा ॲटिट्यूड समज किंवा काही म्हण. मला ते लहानपणापासून ऐकून, की मी एक डॉक्टर आहे किंवा इट डझंट हॅव टू बी इव्हन लाइक
तुमचं काय प्रोफेशन आहे किंवा काय. इट्स लाइक मला तो टॅग आवडत नाही. मी माझ्या आवडीने एखादी गोष्ट करत असेल गोष्ट वेगळी आहे. पण तुला हे आलंच पाहिजे. ही जबरदस्ती जी आहे Yeah. त्याबद्दल शी वॉज लाइक It's a very cool stand to take against anything. अगेन इट्स अबाउट लाइक रेझिंग युअर व्हॉइस और स्टँडिंग फॉर युअरसेल्फ की तू म्हणतेस ना म्हणून मी नाही करणार. मग मला जर एखाद्या वेळेला वाटलं किंवा जनरलाइज स्टेटमेंट करा ना की अरे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. तू लड़की है और तुझे ये बनाना आना ही चाहिए. दिस इज रॉंग. Yeah. सो बट ते आपण जे म्हणत होतो स्मॉल ऍक्शन्स. नॉट एव्हरीथिंग हॅज टू बी म्हणजे एक्स्ट्रीम किंवा मोठ्या लेवलवर आपण चेंजेस नाही आणू शकत. स्टार्ट स्मॉल. छोट्या छोट्या गोष्टी लाईक असं की आईचं नाव लावणं किंवा तुम्ही जेव्हा घरात कामं करताय तेव्हा इक्वली डिस्ट्रीब्यूट करा की हे करतोस का किंवा नवऱ्यानी पण बायकोला किंवा पार्टनरनी पण बायकोला विचारणं की हे बरेच वेळेला मला असं लोक रिबेलियस होतात ऍट द लेटर स्टेज इन दर लाईफ कारण त्यांना आधी दाबलं जातं. सो सुरुवातीपासूनच जर तुम्ही इक्वल राहिलात आणि न्यूट्रल Communication. राहिला कम्युनिकेशन म्हणजे रिलेशनशिपमध्ये किंवा कुठल्याही नात्यामध्ये तुम्ही असं काय म्हणतात दाबून नाही ठेवायला पाहिजे. मोकळेपणाने श्वास घेता आला पाहिजे. रिस्पेक्ट केलं पाहिजे त्या एकमेकांच्या नात्याला. जेणेकरून मग तुम्हाला काय म्हणतात थ्रू आउट द लाईफ जर काढायची असेल तर नाहीतर बरेच वेळेला असं होतं की आता बघते तुला आता माझं सगळं झालंय ना आता बघते मी कसं तुम्हाला दाबून ठेवतो मी जाते आता बाहेर. बरेच वेळेला होतं आणि वी कांट लाईक कुठल्याही त्या काळ म्हणजे आता आपण आपले आजी म्हणा काकू म्हणा किंवा ऍट द एज ऑफ 50-60 नंतर जेव्हा त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज संपतात मुलं त्यांची मार्गी लागतात आणि मग त्यांना असं वाटतं की अरे आता मी माझं माझं जगायला मोकळे. वाय डज शी हॅव टू वेट फॉर 60 ऑर 70 लाईक द एज ऑफ दॅट. या तुम्ही इक्वॅलिटी करून तुम्ही सगळा जो बर्डन आहे तो तुमच्याच खांद्यावर नाही ना घेऊ शकत. तुम्ही म्हणून म्हटलं ना की बीइंग व्होकल इज व्हेरी इम्पॉर्टंट की मला नाही जमत आहे किंवा मला आता त्रास होतोय मला फिजिकली नाही पॉसिबल होते. तुम्ही बोललंच पाहिजे स्वतःसाठी तुम्ही ऍडव्होकसी करायलाच पाहिजे. अँड इट्स नॉट ऑलवेज की इंटेन्शनली पण ते नसू शकतं राईट. एक्सपेक्टेशन जे आहेत ते आर लाईक हेरिडिटरी ते कम दे आर पास डाऊन. पण जर communication again it comes back to that point of communicate केलं तर things can change. Yes, I agree. I think I was deep for the first. Yeah. I think we should hey काय म्हणतात त्याला leave you guys to think of all of these things and असेच अजून कॉन्व्हर्सेशन आणि असेच अजून गप्पा ऐकण्यासाठी Follow us. Yeah. Thank you.